वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। संत समागम या फेसबुकच्या माध्यमातून सत्संगाच्या या निमित्तानं काही विचारांचं आदान प्रदान घडावं या हेतुस्तव मी प्रवीण दिवाकर आपल्या समोर आलेलो आहे। साधक, साधना आणि साध्य अशा त्रिपुटीचा आपण विचार करत असताना साधकाची सात्विकता, साधनेची सात्विकता आणि निवडलेल्या साध्याची सात्विकता या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत। जे सत आहे, जे चित आहे आणि जे आनंद रूप आहे, त्या सतचित आनंदाचा छंद लागणं, त्या सतचित आनंदाच्या विषयीची अंतःकरणामध्ये एक प्रकारची प्रीती निर्माण होणं, याला सात्विकता म्हणतात। तुमच्या माझ्या मनाची जी अधोगामी ओढ आहे, तुमचं माझं मन जे अधोगामी जातं, त्या अधोगामी ओढीला मनाच्या ज्या साधनानं दूर करायचंय म्हणजे नाहीसं करायचंय आणि अधोगामी असलेलं मन ऊर्ध्वगामी करणं, ही एक सात्विकता आहे। जे श्रेयस्कर आहे, जे हिताचं आहे, जे कल्याणाचं आहे, ते प्रिय वाटणं आणि प्रिय वाटल्यानंतर आपण चांगलं बनण्याची आकांक्षा अंतःकरणामध्ये उत्पन्न होऊन त्याकरता कायम प्रयत्नशील असणं, ही एक सात्विकता आहे। म्हणून सात्विकतेचा उहापोह करत असताना, सात्विकतेचा विचार करत असताना, सात्विकता ही मुक्तीच्या, मोक्षाच्या आणि एकंदरीत जीवनाच्या साफल्याचा अगदी जवळ नेऊन पोहोचवणारा एक मार्ग आहे, ती एक पायरी आहे असं मी समजतो। मुळामध्ये आपण उपनिषदांचा, भगवद्गीतेचा किंवा अन्य ग्रंथांचा ज्यावेळेला अभ्यास करतो, त्यावेळेला आपलं असं लक्षात येतं की सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी ही सर्व सृष्टी व्यापलेली आहे। किंबहुना माणसाच्या मनाचा विचार ज्या वेळेला आपण करतो, त्यावेळेला माणसाच्या मनाचा विचार करत असताना ते मन सुद्धा सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेलं दिसतं। मनाच्या या त्रिगुणात्मक आवरणानं आत्म्याला झाकून टाकलेलं आहे आणि क्रमाक्रमानं तमाचा राजसात, राजसाचा सात्विकात विलय होऊन शेवटी सात्विकतेलाही संपवून आत्मस्वरूपाचं दर्शन घेणं, हेच मनुष्य मात्राचं चरम लक्ष्य आहे। हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे। आता माणसांमधल्या सुखदुःखांचा विचार करत असताना बघा तुम्ही बारकाव्यानं,
की मानवीय जीवनातले सगळे चढ उतार जे आहेत, मानवीय जीवनातल्या सगळ्या सुखदुःखांचं जे काही कारण आहे ते या गुणत्रयामुळे उत्पन्न होतात. आणि म्हणून या गुणत्रयांचं व्यापकत्व पाहिल्यानंतर हे कधीतरी नाहीसे होऊ शकतील का, अशी एक स्वाभाविक शंका मनामध्ये उपस्थित होते. आणि अगदी ती स्वाभाविक आहे उपस्थित होणं सुद्धा. परंतु तसं जर पाहायला गेला तर जगातली कोणतीच गोष्ट पूर्णपणे नाहीशी होत नाही आणि कोणतीच गोष्ट पूर्ण रूपानं नव्याने निर्माण होत नसते. म्हणून ज्यांना आपण निर्मिती आणि नाश म्हणतो ती केवळ आणि केवळ रूपांतर आहेत. बघा तुम्ही, बाभळीचे काटे हे निरुपयोगी आहेत का? नाही, पण त्रासदायक वाटतात. पण तेच जर बाभळीचे काटे आंब्याच्या झाडाला संरक्षण म्हणून लावण्यात आले तर त्यावेळेला त्या बाभळींच्या काट्यांची उपयुक्तता लक्षात येते. जीवनातील आपल्या सर्व शक्तींचं परिवर्तन घडून जर आणायचं असेल तर ते शक्य आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपण नेहमी महापुरुषांचं जीवनचरित्र पहा. ऐश्वर्यशाली आणि यशस्वी राष्ट्रांचा इतिहास पहा. जगामधल्या कोणत्याही सृष्टीचा विचार करत असताना, कुठलाही विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येकामध्ये हे 3 गुण आहेत. परंतु त्या गुणांचा सुद्धा प्रत्येकानं योग्य उपयोग कशा पद्धतीनं केला आणि त्या उपायाच्या द्वारे त्यांना कशा पद्धतीचं ऐश्वर्य प्राप्त झालं याचा सुद्धा विचार आपल्याला करता येतो. आणि म्हणून मनाच्या सर्व शक्तींना, मनाच्या काही ज्या शक्ती सांगितलेल्या आहेत त्या सर्व शक्तींना ऊर्ध्वगामी करणं म्हणजे चांगल्या मार्गाला लावणं, चांगल्या मार्गाकडे वळवणं हे त्या व्यक्तीकरता, त्या राष्ट्राकरता एक उन्नतीचं साधन आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून बघा तुम्ही, जेवायला बसलं असताना कोणी ताटात माती आणून टाकली तर चालणार आहे का? नाही. परंतु मातीनेच ताट स्वच्छ केलं असतं, योग्य प्रकारे उपयोग झाल्यामुळं तामस आणि राजस गुणांनाही जणू सात्विकता येत असते. माती आणि पाणी यांचा उपयोग करूनच आपण जळकं, खरकट, उष्ट, करवडलेलं जे भांडं असतं ते घासतोच ना. तसंच मानवीय जीवनाचं हे भांडं तामस आणि राजस गुणांनी आपल्याला घासायचं आहे आणि परमेश्वराला दाखवायच्या नैवेद्य आहे अशी ही आकांक्षा अंतःकरणामध्ये जागृत होताच व्यवहारामध्ये किंवा परमार्थात आपण जे उदाहरण देतो की परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं व्हावं, तद्वत पूर्वीच्या सगळ्या वृत्ती त्या माणसाच्या बदलतात. तामस आणि राजस शक्तीचं सात्विक शक्तीमध्ये, सात्विक रूपामध्ये रूपांतर होतं. म्हणून तुम्ही तुलसीदासांचं चरित्र वाचलं असेल, तुलसीदासांचं चरित्र श्रवण केलं असेल. अत्यंत प्रेम पत्नीवर, स्त्रीदेहावर अत्यंतिक प्रेम, परंतु तितक्याच निग्रहाने पुढे जीवनात आमूलाग्र बदल झाला. रामचंद्रांच्या
चरणकमलांवर तुलसीदास प्रेम करू लागले. आम्ही नेहमी उदाहरण हे देऊन आलो की आल्या गेलेल्या प्रत्येक वाटसरूला मारून खड्यानं ज्यांनी रांजणं भरून टाकलेले आहेत, असा ज्याचं नाव घ्यायला सुद्धा त्या काळातले लोक घाबरायचे, तो वाल्मिकी श्लोकाने दाशरथी रामावरील आपल्या अलौकिक ग्रंथात त्या भक्तिरसात रंगून गेला. त्यानं ते संपूर्ण रंग भक्तिरस आपल्या त्या ग्रंथामध्ये, रामायणामध्ये भरलं. बघा तुम्ही, आंबट असलेल्या कैरीचं सुद्धा अतिमधुर आंब्यात रूपांतर होतं, परंतु त्यासाठी एक काळ जाऊ द्यावा लागतो. तितकंच हे अद्भुत मानसिक स्थित्यंतर आहे. आता या 3 गुणांचा विचार करत असताना बारकाव्याने ऐका. तम म्हणजे अंधकार. आता या अंधकाराचा विचार, तमोगुणाचा विचार काय करायचा? अज्ञानाचा अंधकार. म्हणून तामस प्रवृत्तीचे जे माणसं असतात, तामस वृत्तीच्या लोकांना अंधार चांगला वाटतो, त्यांच्या आवडीचा विषय असतो तो, त्यांना त्यात आनंद वाटतो. सूर्य ज्यावेळेला उगवतो त्यावेळेला घुबडं जे असतात हे ढोलीत जाऊन बसतात. त्याप्रमाणे तामस लोकांचा स्वभाव बनलेला असतो. म्हणजे ज्ञानाचा वारा सुद्धा, ज्ञानोदय सुद्धा, ज्ञानाला तत्काळ आपण जर सूर्य समजलं तर त्यांना ते सहन होत नाही. कोणी चांगल्या 4 गोष्टी सांगू लागलं, हितकार गोष्टी सांगू लागलं, तर हे तामसी लोक चिडतात, रागवतात. किंबहुना मी तर असं म्हणतो की हे तामसी प्रवृत्तीचे लोक चांगलं सांगणाऱ्याच्या नाश करायला सुद्धा धावतात. इसाप नीतीमध्ये एक कथा येते. एकदा काय झालं म्हणे की एकदा पाऊस पडू लागला. आता पावसाळ्याचे दिवसच आहेत. मध्ये एका झाडावर काही माकडं म्हणे चिंब भिजली होती आणि त्याच झाडावर काही पक्षीही राहत होते. परंतु आपल्या सुंदर घरट्यात असल्यामुळं त्या पावसाचा त्रास त्या पक्ष्यांना काही होत नव्हता. आणि मग ते माकडांना म्हणाले, हे माकडांनो, देवाने तुम्हाला चांगले माणसासारखे हात दिले, तुम्ही आपलं घर का बांधत नाही? त्या माकडांनी सांगितलं, याचं उत्तर आम्ही तुम्हाला पाऊस उतरल्यावर देऊ. पाऊस थांबला. जी वानरं होती ती फांद्यावर चढली आणि त्यांनी त्या पक्ष्यांची सुंदर घरं जी होती ती तोडून टाकली, मोडून टाकली. त्याची अंडी पिल्ली फेकून दिली. थोडक्यात तामस वृत्तीची माणसं अशी असतात, ती स्वतः सुख भोगत नाही, ती दुसऱ्याला सुख भोगू देत नाही. किंबहुना सुखी माणूस पाहिला की त्यांना चीड येते. एखाद्या नास्तिक माणसाला आस्तिक माणूस पाहिल्यानंतर, एखाद्या देव न मानणाऱ्या माणसाला देवदेव करणारा मनुष्य दिसल्यानंतर जसा त्रागा निर्माण होतो ना, चीड येते ना, तद्वत या अज्ञानी माणसांचं असतं, तामसी माणसांचं असतं. किंबहुना आपल्या सारखं सगळ्यांना करून टाकावं ही एक भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून तमोगुणी माणूस क्रोधी असतो. तमोगुणी माणसाचा जर विचार आपण केला तर बहीण, भाऊ, पत्नी, मुलं, आई, वडील यांच्यावरच काय, पण स्वतःवर देखील तो रागवतो. हे जर आपण चिंतनांती आपल्या लक्षात आलं, कधी चिंतन करून पहा.
तो स्वतःवर कातवतो. आणि म्हणून तमोगुणी माणसाच्या मनाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तमोगुणी माणसाचं मन हे इतरांपेक्षा म्हणजे सात्विक आणि राजस माणसापेक्षा चंचल जास्त असतं. कोणत्याही एका गोष्टीचा त्याच्या मनात निश्चय म्हणून कधीच होत नसतो. पहा तुम्ही, शरीर आणि मन याची सांगड नसते, सारखं भरकट असतं त्याचं. आणि एक सूत्र आपल्याला सांगतो जाता जाता, जिथं एकाग्रता भंग पावते ना, जिथं एकाग्रता नाहीये ना, नीट आहे का, तिथं यश नसतं. एकाग्रतेत यशाची प्राप्ती आहे, एकाग्रतेमध्ये यशाचा लाभ आहे. पण हे तामसी वृत्तीच्या मनुष्याला समजत नाही. आणि त्यामुळं तो तामसी वृत्तीचा जो मनुष्य असतो तो आपल्यापेक्षा यशस्वी लोकांचा जास्तीत जास्त मत्सर करू लागतो. तामस या शब्दाचा अर्थ क्रोध. आणि मग ते सुधारण्याच्या ऐवजी त्याच्या हातून अधिक चुका होतात. आणि मग पावलो पावली त्याच्या पदरी अपयश पडतं. मग त्याला फक्त हिंसा, तोडणे, मारणे, कापणे यात आनंद वाटू लागतो. म्हणून तुम्ही श्रीमद भागवत, रामायण, महाभारतांसारख्या प्राचीन ग्रंथांचं जर अभ्यास जर केला तर मला सांगा, कंस काय, जरासंध काय, भौमासूर काय, हिरण्यकश्यपू, रावण काय, पहा तुम्ही. अहो, अगदीच्या इतिहासाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर चंगीज खान, नादिर शहा, तैमूरलंग, गजनीचा महमूद हे सुद्धा ऐतिहासिक राक्षस तमोगुणाचे पुतळे होते. म्हणून तमोगुणी लोक एखादी चांगली गोष्ट करतील तर ती सुद्धा तामसपणे करतील, हे लक्षात ठेवा. मी एक उदाहरण सांगत असतो. एका आजारी माणसाला वैद्यानं गाईचं दूध घ्यायला सांगितलं. तेव्हा सकाळच्या न्याहारीला तो 3 शेर दूध प्यायला. गाईचं दूध सात्विक होतं. पण तो ते तामस वृत्तीनं पिला. मागचा पुढचा विचार न करता अघोरपणानं प्यायला लागला. थोडक्यात काय, सात्विक गोष्टी देखील तामसी रूप त्याला ते लोक रूप देतात. म्हणून रावण, हिरण्यकश्यपू, भस्मासूर यांचं सगळं कृत्य तामस रूपानं आपल्याला पाहायला मिळतं. ते विख्यात आहे. म्हणून सात्विक, राजस आणि तामस याचं एका श्लोकामध्ये फार गोड वर्णन आले. हे तो सत्पुरुष स्वकार्य त्यजति अन्यार्थही साधिती, हे तो मध्यमजे निजार्थ करुणी अन्यार्थ संपादिती, हे तो राक्षस जे स्वकार्य विषयी अन्यार्थ विध्वंसिती, जे काव्यर्थ हानी करीती ते कोण की दुर्मती. या श्लोकात तुम्हाला सगळं वर्णन लक्षात येईल. म्हणून एका वाक्यात जर त्याचं विश्लेषण करायचं जर ठरलं तर तमोगुणी लोकात नुसता मूर्खपणा भरलेला असतो. आणि म्हणून अज्ञानरूपी अंधकारानं
इतके ते बरबटलेले असतात, घेरलेले असतात, की त्या तमोगुणी लोकांना लौकिक स्वार्थही समजत नाही. म्हणजे ज्या फांदीवर बसतील ती खोडापासून तोडू टाकण्याचा प्रयत्न करतील. खाली अंधकूप आहे, इकडं सुद्धा त्यांची दृष्टी जाणार नाही. आता राजसगुणी जी लोक असतात ना, एवढा स्वार्थ मात्र त्यांना कळतो, परंतु तो एवढाच कळतो. या पलीकडचा स्वार्थ त्यांना कळत नाही. म्हणून तमोगुणी मनुष्य हा क्षण पाहतो, त्याच्या दृष्टीनं आज मजा करा, उद्याचं कोणी पाहिले. रणं कृत्वा घृतं पिबेत, हे त्याचं सूत्र आहे. त्याच्या तो त्यापेक्षा थोडं पुढचं पहा. त्याचा दृष्टिकोन यापर्यंत का होईना, पण थोडा. मी एक तुम्हाला क्रमाक्रमाने सांगतोय. तमोगुणीच्या पेक्षा पुढचा रजोगुणी आहे, आणि याच्या पुढचा जो वर्ग आहे तो सत्वगुणीचा आहे. आणि तो सत्वगुणी मनुष्य जो आहे ना, तो यापेक्षा फार दूरचं पाहतो आणि व्यापक पाहतो. किंबहुना तर मी असं म्हणे, त्याची दृष्टी पुढील जन्मापर्यंत आणि केव्हा केव्हा चिरंतनापर्यंत पोहोचते. आता काय, रजोगुणी मनुष्याचा ज्यावेळेला हा रजोगुणी देहाभिमानी असतो, आणि तिसरं घेरलेला असतो. माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, माझं घर आहे, माझं शेत आहे, म्हणजे अशा अनेक सीमांनी तो घेरलेला असतो. अर्थांनी फार गोड वर्णन केले. देवा कारणे लाजाळू, उदारा लागी कष्टाळू, प्रपंची जो श्रीराम. शृंगारिकते आवडे, भक्ती वैराग्य नावडे, कळा लागवी पवाडे, तो रजोगुण श्रीराम. एक सीमित जग निर्माण करतो आणि त्यात रममाण होतो. समजणाऱ्या आणि आपणच त्याचे स्वामी आहोत, म्हणजे त्या विहिरीतल्या बेडकाप्रमाणे त्याची स्थिती झालेली आहे. म्हणून मी गोड आत्ताच आपल्याला सांगितलं की सात्विक मनुष्याची जी झेप आहे ना, ती याच्यापेक्षा त्याच्या दृष्टीनं तो तिथं सत्व पाहतो. स्वतःच्या शरीरातील आत्म्याची ज्याप्रमाणे तो ओळख करून घेतो, त्याप्रमाणे सगळ्या जगताचाही आत्मा तो पाहतो. प्रत्येक गोष्टीचा सात्विक मनुष्य हा व्यापक विचार करतो. अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानोबारायांची गोड भाषा या संबंधात. ही सात्विक वृत्ती झालेल्या मनुष्याची भूमिका आहे माऊलींनी मांडलेली. म्हणून बघा तुम्ही, त्या सात्विक मनुष्याच्या आहार विहारात सुद्धा सात्विकता असते. गरुड पक्षी कुठेही भऱ्याऱ्या मारीत फिरला तरी त्याचं लक्ष घरट्याकडे असतं म्हणे. सात्विक मनुष्याचं तसं असतं. लहान कर्म तो करत जरी असला तरी त्याची दृष्टी ही नेहमी सात्विकतेकडे टिकलेली असते. आणि म्हणून राजस आणि तामस या